सायन्स 1 स्टँडर्ड 9 आपला चालू आहे चॅप्टर 11 रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि आज त्याचा आहे लेक्चर क्रमांक 3 लेक्चर क्रमांक 4 लेक्चर क्रमांक 4 लक्ष द्या. आज पाहिजे आपल्याला टर्म्स रिलेटेड विथ स्पेरिकल मिरर. टर्म्स रिलेटेड विथ स्पेरिकल mirrors. Terms related with spherical mirrors. Spherical mirrors आपलं शिकवणं चालू आहे आणि आता त्याच्याशी संबंधित टर्म्स म्हणजे संज्ञा, काही बेसिक गोष्टी, काही मूलभूत गोष्टी. तर पहिलं काय आहे पोल. पहिली टर्म काय आहे पोल. आता कशाला म्हणायचं पोल. तर the center of mirror surface is called as pole. The center of mirror surface is called pole. आपल्या हातामध्ये स्पेरिकल मिरर दिला आणि मग त्याचा जो एक सरफेस असतो, बरोबर आहे की नाही, त्याचा जो सेंटर आहे त्याला काय म्हणायचं पोल म्हणायचं. आणि पी ह्या आद्याक्षरानं हा काय दाखवतात, हा पोल कशाने दाखवतात, पी यानं दाखवतात. आणि हे आपल्याला डायग्राम वरून सुद्धा काढता येईल. कसं, पहिल्यांदा आपण स्पियर काढू. पहिल्यांदा आपण काय काढू, स्पियर काढू. हे पहा, हा काय काढला मी, स्पियर काढला. तुम्ही म्हणता नाही सर तुम्ही तो सर्कल काढला, पण एक 3 डायमेन्शनल आहे. असं स्पियर काढला. पान क्रमांक 119 वर आकृती आहे. आणि आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, की ह्या कोणताही स्पेरिकल मिरर हा काय असतो, स्पियरचा पार्ट असतो. म्हणून हे पहा, या पद्धतीनं पान क्रमांक 116 वर आकृतीवर दाखवलेलं आहे. हे पहा काय आहे, हा हे जे काढलेले पूर्ण तो काय स्पियर आहे. आणि इकडे जे मी नॉन रिफ्लेक्टिव्ह सरफेस दाखवलाय तिरक्या रेषांनी, तो काय आहे, तो मिरर आहे. हे पहा, हे जे डार्क करतोय ते काय आहे, मिरर आहे. कारण कोणताही मिरर कशाचा भाग असतो, स्पियरचा भाग असतो. बरोबर, आकृती व्यवस्थित समजावून घ्यायची. आणि ही त्याची नॉन रिफ्लेक्टिव्ह साइड आहे आणि ही काय आहे, इकडची रिफ्लेक्टिव्ह साइड आहे. तर आणि याचा सरफेस, याचा जो सेंटर आहे, सेंटर ऑफ स्पेरिकल मिरर किंवा त्याचा जो सरफेस आहे त्याला काय म्हणायचं, पोल. म्हणून हे पहा, इथं काय घेतला, पी. हा इथे येईल, हा इथं हा काय आहे, पी आहे, पोल आहे. काय आहे हा, पोल, पी. सेंटर ऑफ spherical mirror किंवा सेंटर ऑफ सरफेस ऑफ स्पेरिकल मिरर इज कॉल्ड एज पोल. पान क्रमांक 119 वरची तुम्हाला मी डायग्राम समजावून सांगते, लक्ष द्या. आता दुसरी संकल्पना आहे सेंटर ऑफ कर्वेचर. दुसरी संकल्पना काय आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. नीट समजावून घ्यायचं बरं का, सेंटर ऑफ कर्वेचर. आता सेंटर ऑफ कर्वेचर काय, कुठे आहे कर्वेचर, तर हे पहा, हे कर्वेचर आहे. बरोबर आहे की नाही, हे काय आहे, कर्वेचर आहे. तो जो मिरर आहे ते काय आहे, कर्वेचर आहे. कोणताही मिरर तुम्ही म्हणजे कॉन्केव्ह मिरर घ्या किंवा कॉन्व्हेक्स मिरर घ्या, त्याचं कर्वेचर. आणि कर्वेचरचं सेंटर कसं काढू आपण, कर्वेचरचं सेंटर तुमच्याकडे हे वर्तुळ ज्यावेळेस तुम्ही काढलं, हा स्पियर ज्यावेळेस तुम्ही काढला त्यावेळेस तुम्ही कशाचा वापर केला, कंपासचा वापर केला. बरोबर आहे की नाही, काढलं की नाही, हे पाहिजे असं. तर मग याचा जो काय आहे, मग ह्या जो सेंटर आहे त्याला म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर. ते दाखवतात सी न. पण आणि आपल्याला मग डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहावं लागेल,
तर द सेंटर ऑफ स्पियर, द सेंटर ऑफ स्पियर, द सेंटर ऑफ स्पियर of which mirror is the part, of which mirror is part, is called center of curvature. त्याला काय म्हणायचं? सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ स्पियर ऑफ विच मिरर इज पार्ट. बघा हे काय आहे? ह्या स्पियरचं सेंटर आहे आणि हा मिरर काय आहे? हा स्पियरचा भाग आहे. म्हणून ह्या सीला काय म्हणायचं? सेंटर ऑफ कर्वेचर. कोणत्या अध्यक्षराने दाखवतात? सी या अध्यक्षराने काय होतात? ते दाखवतात. काय आहे? इट इज द सेंटर ऑफ स्पियर, सेंटर ऑफ स्पियर ऑफ विच मिरर इज पार्ट. ह्या स्पियरचा हा मिरर काय आहे? पार्ट आहे. म्हणून ह्या स्पियरचं जे सेंटर आहे तेच ह्या कर्वेचरचं सुद्धा सेंटर आहे. म्हणून त्याला काय म्हणायचं? सेंटर ऑफ कर्वेचर. पुढची टर्म आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर हे पुढचा आपली टर्म आहे नंबर 3 ची. आता रेडियस ऑफ कर्वेचर काय आहे? जसं सेंटर ऑफ कर्वेचर काय म्हटलं मी? द सेंटर ऑफ स्पियर ऑफ विच मिरर इज पार्ट. तसं मी काय म्हणेन? रेडियस ऑफ स्पियर ऑफ विच मिरर इज पार्ट, मिरर इज पार्ट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणून आपल्याला माहिती आहे रेडियस काय असतं? तर सेंटर आणि सर्कम्फरन्स यांच्यामधले जे काही बिंदू आहेत त्यांना जोडणाऱ्या पार्टला आपण काय म्हणतो? रेडियस ऑफ कर्वेचर. हे बाबा हे काय होईल? रेडियस ऑफ कर्वेचर होईल. किंवा इकडे कुठे जरी आपण जोडलं तर हे काय होईल? रेडियस ऑफ कर्वेचर होईल. आणि रेडियस ऑफ कर्वेचर कशाने, कोणत्या अक्षराने दाखवतो आपण रेडियस ऑफ कर्वेचर? तर कॅपिटल आर हे यानं दाखवतो. बघा पहिलं जे आहे हे काय आहे? हे दोन्ही काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. कोणत्या अक्षराने दाखवतो आपण? आर. बघा पहिली आपली संकल्पना पी. पी म्हणजे पोल ऑफ द मिरर. नंतर सी सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ मिरर. नंतर कॅपिटल आर रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिरर. त्यानंतर नंबर 4 ची आपली संकल्पना आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. याला मुख्य अक्ष म्हणतात. प्रिन्सिपल ऍक्सिस. कोणत्याही मिररला एक प्रिन्सिपल ऍक्सिस असतो, मुख्य अक्ष असतो. कशाला म्हणायचं ना? तर द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. द स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषा, स्ट्रेट लाईन पासिंग through center of curvature and pole is called principal axis of the spherical mirror, of the spherical मिरर. काय आहे? ही स्ट्रेट लाईन आहे, सरळ रेषा पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल. हे बघ एक सरळ रेषा. कोणती सरळ रेषा? की जी काय आहे? ह्या सी आणि पी मधून जाते. ह्या सी आणि पी मधून जी जाते त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल ऍक्सिस. त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल ऍक्सिस. लक्ष द्या हे काय आहे? तर ह्या 4 टर्म साठी काय आहे? एवढी आकृती आपण समजावून घेऊ शकतो. आता उरलेल्या ज्या 2 टर्म्स आहेत कोणतं? प्रिन्सिपल फोकस आणि फोकल लेंथ. त्याच्यासाठी आपल्याला वेगळी डायग्राम काढावी लागेल. नीट लक्ष द्या.
की ह्या डायग्रामवर 4 टर्म्स आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतात. कोणता? पोल ऑफ द मिरर, सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ मिरर, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ मिरर आणि प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ मिरर. ह्या 4 टर्म आपल्याला समजावून सांगतात एका आकृतीवर. पण पुढे काय आहे? प्रिन्सिपल फोकस आणि फोकल लेंथ. ह्या 2 टर्म्स अजून राहतात. एकूण 6 टर्म्स आहेत. लक्षात घ्या की कोणत्या कोणत्या? पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर आणि प्रिन्सिपल ऍक्सिस. हो, वाटल्यास नाही समजलं तर व्हिडिओ थोडासा रिवर्स करायचा आणि पाहायचं परत एकदा. चालेल ना? आता पुढच्या टर्म्स फार महत्वाच्या आहेत आणि त्याची डायग्राम ह्या पान क्रमांक 119 वर नाही दिलेली बरं का. फार गंमत आहे बरं का. पान क्रमांक 119 वर नाही दिलेली. आपल्याला पान क्रमांक 124 वरच्या डायग्रामचा वापर करावा लागतो. प्रिन्सिपल फोकस ही संकल्पना समजावून घेण्यासाठी पान क्रमांक 124 वरच्या डायग्रामचा वापर करावा लागतो. नीट लक्ष द्या. क्लासेस ऑनलाईन असल्यामुळे काय झालं? व्यवस्थित नीट लक्ष द्यायचं. अगदी समोर आहेच मोबाईलवर काय सगळं व्यवस्थित समजून घ्या. 4 टर्मसाठी एवढी आकृती आपल्याला समजावून घेते. पण आता मुख्य अजून 2 टर्म आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला मी कोणत्या डायग्रामचा वापर करणार आहे? पान क्रमांक 124 वरच्या डायग्रामचा वापर करणार आहे. फळ्यावर पण काढून दाखवणार त्या डायग्राम, काळजी करू नका. तर काय आहे मग? आता पुढची टर्म बघू. ह्या 4 झाल्या. आता 5वी टर्म आहे प्रिन्सिपल फोकस. कोणता आहे? प्रिन्सिपल फोकस. नीट लक्ष द्या. बेसिक टर्म आहे प्रिन्सिपल फोकस. हा प्रिन्सिपल फोकस कॅपिटल एफ न दाखवतात. अतिशय बेसिक अशी टर्म आहे. लक्षात घ्या. 4 टर्म आपण त्या डायग्राम वर घेतल्या समजावून. पुढचं आता काय आहे तर जे आहे मग पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल फोकस जो आहे तो काय आहे आपण बघू. प्रिन्सिपल फोकस ऑफ पहिल्यांदा कॉन्केव मिररचा प्रिन्सिपल फोकस बघू आणि नंतर कॉन्व्हेक्स मिररचा प्रिन्सिपल फोकस बघू. ही आहे आपली बेसिक टर्म क्रमांक 5. नीट लक्ष द्या. मग काय आहे? द इन्सिडेंट रेज. काय आहे? इन्सिडेंट रेज parallel to principal axis. Principal axis after reflection from mirror. After reflection from mirror. From mirror meet at particular point. Meet at particular point. Meet at particular point. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे in front of mirror on principal axis. In front of mirror of principal axis. Of principal axis is called principal focus of concave mirror. Of concave mirror. नीट लक्ष द्या. काय आहे तर आता याची डायग्राम काढायची आहे आणि डायग्राम काढताना सगळे जे आहे कशीही डायग्राम काढायची नाही. नीट माझ्याकडे लक्ष द्या. कशीही काढायची नाही. तंतोतंत सर्व नियमांचा पालन करून. हो, जे काय आहे तर जितके काय आरशाचे नियम सगळ्यात तंतोतंत नियमाचं पालन करून डायग्राम काढली पाहिजे. तुम्ही सातत्याचे विद्यार्थी, पदकीसरचे विद्यार्थी आहेत. डायग्राम म्हणजे डायग्राम आली पाहिजे. कसे? कोणत्याही आरशाची ज्यावेळेस तुम्हाला डायग्राम काढायची आहे, नीट लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे? तुमचा कंपास वापरायचा आहे.
हो, जेव्हा तुम्ही असं सर्कल काढता त्याला कंपास कर्कटक म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? हा, छान शार्प केलेली पेन्सिल त्या कर्कटकला वेगळी, हो ती पेन्सिल वेगळी ठेवायची, कर्कटकला लागली नाही तर ती अशी चाकूसारखी ओपन नाही करायची, इकडे करायची. हा हा, ते जे आहे त्या कर्कटकला एक वेगळी पेन्सिल, बरोबर आहे, व्यवस्थित शार्प केलेली. आणि आरशाच्या डायग्राम काढताना, स्फेरिकल मिररच्या डायग्राम काढताना माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्यायचं. किती? त्याच्यामध्ये अंतर हे 6 सेंटीमीटर पाहिजे. किती सेंटीमीटर पाहिजे? 6 सेंटीमीटर. हा, चला घ्या तुमचा कंपास, घ्या, घेतला, घ्या. हा, व्यवस्थित लावली पेन्सिल त्याला, ओके. नीट स्केलवर अंतर किती घ्यायचं? 6 सेंटीमीटर. घेतला का? नसेल घेतलं व्हिडिओ पॉज करा, कंपास आणा. 6 सेंटीमीटर इतकं काय घ्यायचं? अंतर घ्यायचं. आणि इथून पुढे मिररची डायग्राम काढत असताना, स्पेरिकल मिररची डायग्राम काढत असताना अंतर 6 सेंटीमीटरच पाहिजे. किती पाहिजे? 6 सेंटीमीटर. आणि मग इथं हा ओढा चाप असा 6 सेंटीमीटरवर चाप ओढायचा. कशावर सर 6 सेंटीमीटर? सांगतो नंतर. तर इथं काय करा, असे 6 सेंटीमीटरवर इथं काय येईल तुमचा, मग या पद्धतीनं 6 सेंटीमीटरवर तुम्ही ते लोखंडी टोक टेकवलंय, बरोबर आहे की नाही? इथं. आणि हे 6 सेंटीमीटरचा आणि कॉन्केव्ह मिरर काढायचा आहे, म्हणून हे तर तिरक्या रेषा ओढा. ही झाली नॉन रिफ्लेक्टिव्ह साईड. आणि त्याच्यानंतर स्केल ठेवा आणि इथे 3 सेंटीमीटरवर एक असं करा, खून करा, मार्क करा, चिन्ह करा 3 सेंटीमीटरवर. कशावर 3 सेंटीमीटरवर? सांगतो ना. हो, आलं लक्षात? इथून पुढे सांगणार नाही. कोणतीही कॉन्केव्ह मिरर असू किंवा कॉन्व्हेक्स मिरर असू, किती सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आपल्याला? 6 सेंटीमीटरचं. किती सेंटीमीटरचं? कंपासमध्ये 6 सेंटीमीटरचं. म्हणजे 6 सेंटीमीटरवर आपला काय येईल? सेंटर ऑफ कर्वेचर. कारण ते स्पिअरचं आहे ना, बरोबर आहे की नाही? सेंटर ऑफ कर्वेचर. इथं काय येईल? पोल येईल. आणि इकडे थोडंसं एक्सटेंड करून घ्यायचं. हा काय झालाय? प्रिन्सिपल ऍक्सिस. आलं का लक्षात? हा सेंटर ऑफ कर्वेचर, हा पोल, आणि हा प्रिन्सिपल ऍक्सिस, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल. आता मी काय म्हटलं? इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. हे बघा, हे इन्सिडेंट रेज, हे काय आहेत? इन्सिडेंट रेज. आणि कुठं चाललेत? आरशाकडे चाललेत, म्हणून बाण इकडे, बरोबर आहे ना? हा, बाण द्यायचं विसरायचं नाही, आरशाकडे चाललेत म्हणून ते इन्सिडेंट रेज. कशावर आदळलेत? आरशावर आदळलेत. आणि आरशावर रेज आदळले की त्यांचं काय होतं? रिफ्लेक्शन. काय होतं त्यांचं? रिफ्लेक्शन. आणि काय म्हटलं? इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस काढले मी. आफ्टर रिफ्लेक्शन झाल्यानंतर काय? मीट ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट इन फ्रंट ऑफ मिरर. मीट ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट इन फ्रंट ऑफ मिरर. पण आता तो पर्टिक्युलर पॉइंट असतो फोकस. पण आपल्याला कागदावर काढताना कसा डिसाइड करायचा फोकस? तर हे मुद्दाम 3 सेंटीमीटरवर. आणि ह्या पाहे रिफ्लेक्शन झालं. हे काय झालं? रिफ्लेक्शन झालं. म्हणून हे कोणते रेज आहेत? हे रिफ्लेक्टेड रेज आहेत. त्यांचे बाण आरशापासून लांब जाणारे. आणि हा जो आहे, हा जो रिफ्लेक्टेड रेज, तुमच्याकडे स्केल वगैरे आहे, तुम्ही व्यवस्थित डायग्राम काढायच्या. हे काय तर रिफ्लेक्टेड रेज आहेत. अँड दे विल मीट ॲट अ सिंगल पॉइंट इन फ्रंट ऑफ मिरर. हो, एका सिंगल पॉइंटला ते सगळेजण एकत्र येतात. पान क्रमांक 124, आकृती क्रमांक 11.14a. हो, त्याचं डिस्क्रिप्शन आहे. आणि मुद्दाम एक कसं असतं, कशामुळे मी तिथं 3 सेंटीमीटर सांगितलं? कारण हा जो फोकस येत असतो, हा सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल, तिथून दोन्ही अंतर सारखेच असतात. म्हणून मी तुम्हाला तिथं 3 सेंटीमीटरवर काय सांगितलं? फोकस. कुणी इथं सम आकडा घ्या. समजा नाही सर मला मोठा आरसा काढायचा आहे, मग 8 सेंटीमीटरवर सेंटर ऑफ कर्वेचर आलं पाहिजे आणि 4 सेंटीमीटरवर काय आला पाहिजे? फोकस आला पाहिजे. लक्ष द्या. आणि हे काय झालं? फोकस. बघा, याला म्हणायचं फोकस. आणि हे फोकस प्रत्यक्ष दिसतात. हा, हे काय कवी कल्पना नाहीत, विक्रम यथाच्या गोष्टी नाहीत. हो, डार्क रूम मध्ये जर का व्यवस्थित प्रयोग केले, आरसा ठेवला, इन्सिडेंट रेज त्याच्यावर केले, तर यू कॅन ऑब्झर्व द फोकस. तुम्हाला तो फोकस दिसतो. याची दही, याची डोळा, टाळा टाळा, तर जे आहे, हो, दिसतो फोकस.
आणि मग ते अंतर वगैरे मोजलेले येतं आणि मग ते कागदावर डायग्राम काढलेले आहेत. याला रे डायग्राम म्हणतात. याला तर कोणते डायग्राम म्हणतात? रे डायग्राम, RAY, रे डायग्राम. तर मग पहा, पान क्रमांक 119 वर टर्म दिली आणि आकृती कुठली वापरली? पान क्रमांक 124 आहे का नाही बघा तिथं. प्रिन्सिपल फोकस F, कॅपिटल F न दाखवलेला आहे का नाही बघा पुस्तक उघडा. पान क्रमांक 124 वर 11.14 A ती डायग्राम काढायची. बरोबर आहे. आता जे आहे हे झालं, हा झाला प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह मिरर. बरोबर आहे. आणि आता काय आहे त्याच्या खालीच दिलेले कॉन्व्हेक्स मिररचं सुद्धा, तर त्याचं सुद्धा आपल्याला का बघू आपण. प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर, प्रिन्सिपल. आणि आता लगेच सांगतो एक फोकल लेंथ, पुढची टर्म सांगतो, त्याची डायग्राम कडून सांगतो. द डिस्टन्स, हा प्रिन्सिपल फोकस कॅपिटल F न दाखवला आहे आणि फोकल लेंथ कशाला म्हणायचं मुद्दा मी इकडे लिहितो. फोकल लेंथ याला स्मॉल f दाखवतात बघा. प्रिन्सिपल फोकस त्याला नाभी म्हणतात, ते दाखवतात कॅपिटल F न, आणि नाभी अंतर फोकल लेंथ ते दाखवतात स्मॉल f न. तर डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पोल, डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पोल बघा, हे डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पोल, ह्या फोकस आणि पोल मधलं जे अंतर असतं त्याला फोकल लेंथ म्हणतात. त्याला काय म्हणतात? फोकल लेंथ. द डिस्टन्स बिटवीन फोकस अँड पोल, डिस्टन्स बिटवीन principal focus and pole, distance between principal focus and pole is called as focal length. त्याला काय म्हणायचं? फोकल लेंथ. आणि फोकल लेंथ कधी काय असते तर ही F इज इक्वल टू, हे काय असतं, एक सेंटर ऑफ कर्वेचर किंवा रेडियस ऑफ कर्वेचर जी काय R/2 असतं, की जितके रेडियस ऑफ कर्वेचर आहे त्याचं काय असतं, अर्ध अंतर असतं. म्हणून मी सांगितलंय की तुम्ही सेंटर ऑफ कर्वेचर 8 सेंटीमीटरवर घेतला तर फोकस आकृती काढताना 4 सेंटीमीटरवर, किंवा हे 6 सेंटीमीटर घेतलं तर फोकस 3 सेंटीमीटरवर. आलं लक्षात? 6 सेंटीमीटर अंतरावर आकृती काढताना किंवा 8 सेंटीमीटर, की तुमच्या नोटबुकच्या साईज वेगवेगळ्या असतात त्या पद्धतीने ऍडजस्ट करायचं. हे झालं प्रिन्सिपल फोकस आणि फोकल लेंथ. पण आपल्याला अजून एक समजावून सांगायचं राहिलं. कोणता? प्रिन्सिपल फोकस ऑफ कोणता मिरर? कॉन्व्हेक्स मिरर. ते पण समजावून घेऊया. काय आहे आता नंबर 2 चा प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. पहा याचं डिस्क्रिप्शन कोणत्या पानावर दिलंय? पान क्रमांक 119. आणि डायग्राम कोणते वापरायचे? पान क्रमांक 124. तर काय आहे हा प्रिन्सिपल फोकस? तर तो काय आहे आपण बघूया आता की काय आहे. इन्सिडेंट रेज, मग अगदी तशीच सुरुवात करू आपण. इन्सिडेंट रेज काय आहे? द इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. नीट लक्ष द्या. पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस काय होतं? आफ्टर रिफ्लेक्शन. बघा इथपर्यंत कॉमन आहे, पुढचं नीट समजावून घ्या. आफ्टर रिफ्लेक्शन ते महत्वाचं आहे. आफ्टर रिफ्लेक्शन काय होतं? अपियर टू कम. पहा, अपियर टू कम, अपियर टू कम फ्रॉम पर्टिक्युलर पॉइंट, फ्रॉम पर्टिक्युलर पॉइंट behind the mirror, behind the mirror on principal axis, on principal axis. And such point, and this point is called, this point is called principal focus, principal focus of convex mirror. त्याला कॉन्व्हेक्स मिररचा काय म्हणतात? प्रिन्सिपल फोकस. आता आकृती काढू.
आपल्याला मिरर कोणता का काढायचा असं ना, आता काय करायचं आपल्याला, अंतर मी तुम्हाला सांगितलंय 6 सेंटीमीटर किंवा 8 सेंटीमीटर. मग काय आहे, कोणता मिरर काढायचा आहे आपल्याला, कॉन्व्हेक्स मिरर काढायचा. बघा इकडून चापोडा हे पहा. आता कॉन्व्हेक्स मिरर ही कोणती, आतली साईड काय केली मी तिरक्या रेषा ओढल्या म्हणजे नॉन रिफ्लेक्टिव्ह केली. नीट लक्ष द्यायचं. त्यानंतर इकडे बरोबर आहे, इथे त्याचा पोल येईल आणि सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर त्याचा इकडे येईल, इकडे सेंटर ऑफ कर्वेचर येईल. आता काय आहे, इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. का पाहिजे, इन्सिडेंट रेज इकडे येणार बरं काय, लक्ष द्या, हे इन्सिडेंट रेज आहे. कारण हा कोणता मिरर, ही नॉन रिफ्लेक्टिव्ह साइड आहे. कोणती साइड आहे, रिफ्लेक्टिव्ह साइड, ही आउटर साइड आहे. हा कॉन्व्हेक्स मिरर आहे म्हणून. आणि यांचं काय होणार, रिफ्लेक्शन होणार. बघा हे यांचं आफ्टर रिफ्लेक्शन, हे बाय रिफ्लेक्शन झालं. हे काय आहे तर रिफ्लेक्टेड रेज आहे. पहा हे रिफ्लेक्टेड रेज आहे. आणि काय होतं, आफ्टर रिफ्लेक्शन, बघा इथं नीट महत्वाचं आहे, आफ्टर रिफ्लेक्शन अपीयर टू कम फ्रॉम पर्टिक्युलर पॉइंट बिहाइंड द मिरर. असं वाटतं की आपण इकडनं जर का बघितलं तर ते एका पॉइंट पासून आलेत असं वाटतं. तो पॉइंट असतो प्रिन्सिपल ऍक्सिस वर. तुम्हाला तुमच्याकडे आय स्केल वगैरे आहे, तुम्ही व्यवस्थित काढू शकता. आणि त्या पॉइंटला म्हणतात तर इथं येतो त्याचा प्रिन्सिपल फोकस बिहाइंड द मिरर. कुठे येतो, प्रिन्सिपल फोकस याचा कुठे येतो, बिहाइंड द मिरर येतो. तर हे जे आहे की हा जो आहे याला म्हणायचं प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. आकृती कुठली काढली मी, पान क्रमांक 124 11.14 बी. तर काय आहे बघा, म्हणजे कॉन्केव्ह मिररचा जो प्रिन्सिपल फोकस आहे तो काय आहे, इन फ्रंट ऑफ मिरर आहे. तर कॉन्व्हेक्स मिररचा फोकस कसा असतो, बिहाइंड द मिरर. बिहाइंड द मिरर म्हणजे तो व्हर्च्युअल असतो, आभासी असतो, तो असतो बिहाइंड द मिरर. तर हे जे आहे, इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन अपीयर टू कम फ्रॉम पर्टिक्युलर पॉइंट बिहाइंड द मिरर. की पर्टिक्युलर पॉइंट बिहाइंड द मिरर त्याला म्हणायचं प्रिन्सिपल फोकस. आणि फोकल लेंथ तर मी तुम्हाला सांगितली, डिस्टन्स बिटवीन पोल अँड फोकस, पोल अँड फोकस, पोल अँड फोकस इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. पहा 6 टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत, 6. कोणत्या कोणत्या 6 टर्म्स आहेत, नंबर 1 हा पोल, नंबर 2 हा सेंटर ऑफ कर्वेचर, नंबर 3 हा यस 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 प्रिन्सिपल ऍक्सिस, नंबर 4 रेडियस ऑफ कर्वेचर. ह्या 4 साठी आपण ती पान क्रमांक 119 वरची डायग्राम वापरली. नंतरच्या 2 काय आहेत, प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्केव्ह मिरर, प्रिन्सिपल फोकस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर, पान क्रमांक 124 वरच्या डायग्राम्स वापरल्या 11.14 ए आणि 11.14 बी. आणि फोकल लेंथ आला लक्षात. ह्या आहेत बेसिक टर्म्स रिलेटेड विथ द स्पेरिकल मिरर. लक्षात घ्या, ह्या बेसिक टर्म कळाल्या तर तुम्हाला मिरर्स कळतात. तुम्ही क्रिकेट खेळता पाहता की नाही, त्याच्या सुद्धा काही बेसिक टर्म्स असतात. अंपायर काका करतात की नाही, असं असं करतात, असं करतात, असं करतात, बरोबर आहे ना. आपल्याला समजा त्या बेसिक टर्म्सच माहिती नसतील तर आपल्याला तो खेळ कळेल का, नाही कळणार, बरोबर आहे की नाही. अगदी तसंच ह्या बेसिक टर्म जर का नाही कळाल्या तर आपल्याला हा आरशाचा खेळ कळणार नाही. आणि ह्या आरशाच्या रे डायग्राम काढावं लागतात. कागदावर काय काढावं लागतात, रे डायग्राम. प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून काय करावं लागतात, रे डायग्राम्स काढावं लागतात. आणि ह्या रे डायग्राम काढण्याचे सुद्धा नियम आहेत. हे रे डायग्राम काढण्याचे सुद्धा काय आहेत, नियम आहेत. 3 सोपे सोपे नियम आहेत, 5 मिनिटाचे 3च नियम आहेत. हो, तर कोणते ते 3 नियम आहेत पाहूयात. काय आहे तर कोणते पाहूयात आपण. त्याला म्हणायचं रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स. काय, रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स.
हो, आपल्याला जर का रे डायग्राम्स काढायच्या, पर्टिक्युलरली आपल्याला कॉन्केव्ह मिररच्या रे डायग्राम्स काढायच्यात बरं का. आपल्याला कॉन्व्हेक्स मिररच्या रे डायग्राम जास्त नाही काढायचे, एका दुसरीच काढायची. पण आपल्याला जास्त कोणत्या मिररच्या म्हणजे काढायचे रे डायग्राम्स? कॉन्केव्ह मिररच्या. म्हणून ते रूल्स येतं. कोणते रूल? 3 रूल आहेत. पहिल्यांदा रूल 1 अतिशय सोपे रूल्स आहेत. काय रूल 1? इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, इफ incident ray is parallel to principal axis, if incident ray is parallel to principal axis, then reflected ray passes through प्रिन्सिपल फोकस. काय आहे बघा. एक काय करतो, तुमच्याकडे कंपास आहे, आरसा काढला, कॉन्केव्ह मिरर काढला, ही त्याची नॉन रिफ्लेक्टिव्ह साइड, त्याचा पूर्ण काय केला, प्रिन्सिपल ऍक्सिस, सेंटर ऑफ कर्वेचर, पोल काढला आणि अर्ध्या अंतरावर हा काय आहे, फोकस पण काढला. आता नियम काय सांगतो बघा. व्हेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, बघा हा इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, त्यावेळेस रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू फोकस. बघा हा रिफ्लेक्टेड रे बाण आणि हा इन्सिडेंट रे. हेच नियम वापरावे लागतात बरं का. आता रूल 2 आणि कुणी बनवले नियम, निसर्गाने बनवले. हा, शाळेने नाही, ट्युशन नाही, कोण्या मास्तरनं नाही. हा, कुणी बनवले? तर कुणी बनवले? निसर्गाने बनवले. त्यानंतर रूल 2 काय आहे? इफ इन्सिडेंट रे पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस, इफ incident ray passes through principal focus, the reflected ray is parallel to principal axis. The reflected ray is parallel to principal axis. पहा कि if incident ray passes through principal focus, reflected ray is parallel to principal axis. आकृती काढू आपण. हा कॉन्केव्ह मिरर, ही नॉन रिफ्लेक्टिव्ह साइड त्या रेषाने दाखवलेली. हा प्रिन्सिपल ऍक्सिस, हे सेंटर ऑफ कर्वेचर, इकडे फोकस, हा पोल. आणि हे पहा, व्हेन इन्सिडेंट रे पासेस थ्रू फोकस, हे पहा हा इन्सिडेंट रे आहे, आरशाकडे चाललेला आहे, पासेस थ्रू फोकस, त्यावेळेस हा इकडे येणारा बघा हा रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि आता रूल 3, रूल नंबर 3 काय आहे? रूल नंबर 3, if incident ray passes through center of curvature, if incident ray passes through center of curvature, passes through center of curvature, the reflected ray traces the same path back, म्हणजे पहा आकृतीवर समजावून सांगतो. हा आपला कॉन्केव्ह मिरर आहे, ही त्याची नॉन रिफ्लेक्टिव्ह बाजू आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, हा फोकस आहे, हा पोल आहे. आणि काय सांगता येतं, जर हे इन्सिडेंट रे पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर, हे पहा इन्सिडेंट रे कुठून गेलाय?
सेंटर ऑफ कर्वेचर म्हणून. द रिफ्लेक्टेड रे फॉलोज द सेम पाथ बॅक. रिफ्लेक्टेड रे त्याच काय होतो मार्गाने निघून जातो. बघा किती नियम आहेत तर रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स 3 आहेत. परत एकदा सांगतो, हे लॅबोरेटरी मध्ये डार्क रूम मध्ये टेस्ट केलेले आहेत. हे नियम निसर्गाने बनवलेले आहेत. हो, पहिला नियम काय आहे, इफ इन्सिडेंट रे, हे पहा इकडे अर्षाकडे चालला, इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू फोकस. दुसरा, इफ इन्सिडेंट रे पासेस थ्रू फोकस, रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि तिसरा, इफ इन्सिडेंट रे पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर, द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ बॅक. हे कधीही ज्यावेळेस आपण आता आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून काय करायचं होतं, थोडक्या नाही, पान क्रमांक 122 वरच्या एक चार्ट आहे, 6 डायग्राम्स काढायचे थोड्या नाही. आणि ह्या 6च्या 6 डायग्राम्स काढताना आपल्याला काय आहे तर आपल्याला ह्या नियमाचं पालन करावंच लागतं. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी है. थैंक यू.